नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. शिवसेना अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रांतर्गत भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा साहेब चषकाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेला क्रिकेट रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. गोवंडीतील स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडांगणात आयोजित केलेल्या क्रिकेटच्या साहेब चषकाला क्रीडाप्रेमींनी तसेच स्थानिक क्रिकेट संघांनीही भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेना अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रांतर्गत माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांनी या साहेब चषकाचं आयोजन केलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेकलाकार विपुल साळुंखे आणि विविध मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेअंतर्गत 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अंतिम सामन्यात राधा 11 आणि फिरोज 11 या दोन्ही संघात कडवी झुंज झाली, ज्यामध्ये राधा 11 संघ विजयी झाला. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच म्हणून राधा 11चा वैभव, उत्कृष्ट फलंदाज म्हणून फिरोज 11चा अली, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विकी, तर मालिकावीर म्हणून राधा 11च्या देवेंद्रला गौरवण्यात आलं. या चषकाला मिळालेला प्रतिसाद पाहून आयोजक कामिनी शेवाळे यांनी तरुण पिढीच्या उत्साहाचं कौतुक केलं. एकंदरित प्रतिसाद हा खूपच चांगला आहे आणि विभागातले 16 संघ यामध्ये सामील आहेत आणि साहेबांच्या नावाने साहेब चषक म्हणून आपण 2016 म्हणून आपण घोषित केलं आणि हा पहिलंच वर्ष आहे आणि खूप विभागातल्या मुलांनी केलं सामील झाले, त्याच्यामुळे तो चांगल्या रीतीने सक्सेस पण झाला आहे. आणि असाच हीच आपण आत्ता पण म्हणजे ह्याच्यानंतरचे पण सामने आपण निश्चित भरू आणि स्थानिक मुलांना प्रोत्साहन देण्याचा माझा चांगला इथे प्रयत्न आहे. कारण विभागात जर तुम्ही त्यांना असं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल आणि चांगला एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे आणि त्याचा ते पुरेपूर उपयोग करून घेतात आहेत. हे आत्ताच्या आमचा कालचा दिवस आणि आजचा दिवस हा तरुणांनीच भरलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याचा चांगल्या संधीचा फायदा घेतलेला आहे. साहेब चषकाला मिळालेला प्रतिसाद पाहता आपल्या विभागाअंतर्गत खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात मुले आणि महिलांकरता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करणार असल्याचा संकल्पही आयोजक कामिनी शेवाळे यांनी आखलाय. महिलांसाठी मी कबड्डीचे सामने भरवणार आहे, ते पण राज्यस्तरीय, आणि ही माझी कल्पना अगोदरपासून आहे माझ्या डोक्यामध्ये. तर ते आपण थोडंसं हे झाल्याच्या नंतर महिलांसाठी कबड्डीचे सामने भरवण्याचं. कॅमेरामॅन विजयसह सचिन मोरे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता